नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे डी-एम-आरची जी भरती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्टाफ नर्स या पदाकरिता निकाल आहे तो लावलेला आहे. तर त्याचा निकाल पाहूयात आपण. त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक कारण असल्यानंतर त्यांनी काय केलं, की मुलांना रिजेक्ट केले आहे. ते कोणकोणते विद्यार्थी रिजेक्टेड आहेत, त्या सगळ्यांची यादी पाहूयात आपण. तर ही यादी जी आहे तुम्हाला माझ्या Telegram चॅनलवरती भेटून जाईल. तर बघा. तर इथे जर पाहिलं तुम्ही तर हा फर्स्ट आहेत यांना सिलेक्टेड आहे त्या एलिजिबल आहेत. बट इथे त्यांनी एक रिमार्क दिलेला आहे, तर नो सी असा रिमार्क दिलेला आहे. इथे पण त्यांच्यासाठी नो सी दिलेला रिमार्क. इथेही नो सी रिमार्क, बट या एलिजिबल आहेत. नॉट एलिजिबलसाठी बघितलं तर या ओपनसाठी एलिजिबल आहेत. यांच्या पार्वती नाव आहे. ओपनसाठी एलिजिबल आहेत त्या. एन-सी-एल नाही आहे त्यांच्याकडे, पण तरी ओपनसाठी एलिजिबल आहेत त्या. त्याच्यानंतर जर बघितलं ओके. पार्ट टाईम ग्रॅज्युएट आहे, नॉट अटॅच स्टिल त्यांना ओपनसाठी काहीतरी यांनी कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यानंतरनं एलिजिबल आहेत. इडली ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट यांचं जुनं आहे, तरी पण यांना काय केलं की एलिजिबल केलेलं आहे ओपनसाठी. कारण हे नवीन आहे. ज्यावेळेस एक्झाम होती त्यावेळेसचं पाहिजे होतं, बट यांनी नवीन दिलेलं आहे, त्यामुळे त्यांना ओपनमध्ये कन्सिडर केलेलं आहे. आता आपण पाहूयात की कोणकोणते एलिजिबल नाहीत त्या विद्यार्थ्यांची यादी बघूयात, की कोणत्या कारणामुळे त्यांना एलिजिबल नाही केलेलं. तर इथं ओपनमधून एलिजिबल केलेले आहेत. ओपनमधून आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ज्यांना सर्टिफिकेट नाही आहेत वगैरे किंवा एन-सी-एल नाही त्यांना ओपनमध्ये ट्रीट केलेलं आहे आणि ओपनच्या कॅटेगरीच्या रिझल्ट याच्यानुसार मेरिटनुसार त्यांना घेण्यात येणार आहे. पार्ट टाईम जे विद्यार्थी आहेत पार्ट टाईम त्यांना डायरेक्ट ओपनमध्ये कन्सिडर केलेलं आहे. एस-बी-सीमध्ये सॉरी. ओके. ही यादी आहे तब्बल 269 पेजेस आहे यादीमध्ये. नॉट एलिजिबल बघूयात आपण. नॉट एलिजिबलसाठी बघूयात कोण-कोण विद्यार्थी नॉट एलिजिबल झालेले आहेत त्यांची यादी सांगेल मी. ओके. आय थिंक याच्यामध्ये नाही वाटतं. सगळ्यांना त्यांनी काय केलेलं की जर सर्टिफिकेट नसेल तर ओपनमध्ये कन्सिडर केलं म्हणजे त्याच्या कास्टनुसार कन्सिडर केलेले आहेत त्यांनी. ही चांगली गोष्ट आहे. डायरेक्ट त्यांना नॉट एलिजिबल करण्यापेक्षा त्यांनी काय केलेलं आहे की जर सर्टिफिकेट नसतील तर त्यांना ओपनमध्ये कन्सिडर केलेलं आहे. तर ही यादी जी आहे तुम्हाला माझ्या Telegram चॅनलवरती भेटून जाईल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.